हाय फ्रेंड्स, सर्वांना नमस्कार. तर आज मी कोणती भाजी बनवलेली आहे हे तुम्हाला समजलंच आहे. पण ही भाजी मी कोणत्या पद्धतीने बनवलेली आहे हे पाहायचं असेल तर माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मी सोयाबीन कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे आणि हे असंच मी 10 ते 15 मिनटं भिजत ठेवलेलं आहे. त्यानंतर त्यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी एका वडीचे 2 भाग केलेले आहेत. सर्व सोयाबीन मी इथं कट करून घेतलेलं आहे. आणि इकडे एक मोठा कांदा लहान असा चिरून घेतलेला आहे, एक टमाटर चिरून घेतलेला आहे. यानंतर मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकत आहे. कांदा आपल्याला मीडियम गॅस करून छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय करत असताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कारण आपला कांदा करपला जातो. कांदा छान असा फ्राय झाल्यानंतर आता मी टोमॅटो टाकत आहे. टोमॅटो देखील आपल्याला कांद्यासोबत छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो छान असं फ्राय करून घेतल्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसूणची पेस्ट देखील आपल्याला तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. यानंतर मी आता यामध्ये टाकत आहे तयार केलेलं वाटण. ज्या पद्धतीने आपण चिकनसाठी वाटण तयार करतो त्याच पद्धतीने हे वाटण मी तयार केलेलं आहे. यामध्ये मी थोडंसं खोबरं, कोथिंबीर, थोडे जिरे, अद्रक आणि लसूण हे मिक्स करून हे वाटण मी तयार केलेलं आहे. तर हे वाटण आपल्याला तेलामध्ये कांद्यासोबत छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडी हळद टाकलेली आहे. हे सर्व 2 ते 3 मिनटं छान असं फ्राय झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कट केलेल्या सोयाबीनच्या वड्या. सोयाबीनच्या वड्या देखील आपल्याला या मसाल्यामध्ये छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. अगदी 3 ते 4 मिनटं ह्या सोयाबीनच्या वड्या फ्राय करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गरम केलेलं पाणी. गरम पाणी टाकल्यामुळे सोयाबीनची वडी पटकन शिजते. तर पाहू शकताय मी इकडे पाणी टाकलेलं आहे आणि मी आता याच्यावरती झाकण ठेवून हे असंच 10 मिनटं मीडियम गॅसवरती ठेवणार आहे. माझ्या भाजीला इकडे छान अशी उकळी आलेली आहे आणि भाजी अगदी छान दिसत आहे. तर पाहू शकताय तुम्ही माझी इकडे भाजी कशा पद्धतीने तयार झालेली आहे. आपल्याला जर अशी पातळ भाजी हवी असेल तर आपण अशी देखील खाऊ शकतो, अगदी छान लागते. आणि याच्यापेक्षा जर आपल्याला दाटसर हवी असेल तर आपण थोडं याच्यामधलं पाणी आटवू शकतो. तर पाहू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. आणि आता मी भाजीवर थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे. तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आपली भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे आणि भाजीला कलर देखील एकदम सुंदर आलेला आहे. तर अशी भाजी तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.